इथे मी आज बनवणार आहे वालाच्या सोल्याची आमटी. तर इथे छान असे सोले सोलून घेतले होते, स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि ते 5 मिनिटे वाफायला ठेवले. त्यासाठी एकीकडे इथे वाटण तयार करायचं होतं. तर यासाठी बेसिक कांदा, खोबरं, धणे, कोथिंबीर यांचं वाटण बनवायचं होतं. यासाठी ते छान असे फ्राय करून घेतले होते तव्यावरती. तर त्यांचं छान असं मिक्सरमधून काढून घेतलं. त्यानंतर इथे वाफवलेले सोले आपण यामध्ये ताटीमध्ये काढून घेतलेले होते. तर इथे एक पातेलं ठेवलं, त्यामध्ये तेल टाकलं, कढीपत्ता टाकला आणि वाटण केलेला जो मसाला होता तो मग यामध्ये ॲड केला. तर ते छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर यामध्ये बेसिक मसाले टाकते, कश्मीरी लाल मिरची पावडर, घरची मिरची पावडर, धना मसाला, हळद आणि काळा मसाला यामध्ये टाकला आणि ते छानपैकी मिक्स करून घेतलं. तर तेल सुटेपर्यंत छान असं फ्राय करून घेतलं. त्यानंतर वाफवलेले सोले यामध्ये मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये आता यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. तर यामध्ये टेस्ट खूप छान लागते. तर यामध्ये गरम पाणी ॲड केलं आणि छान 5 ते 10 मिनटं शिजवून घेतलं. तर इथे आता आमटी तयार झालेली होती शिजून. तर यावरती मला फोडणी द्यायची होती. तर इथे एक पॅन घेतला, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं, त्यामध्ये लसूण टाकला आणि छान असं तडतड करून दिलं आणि त्याची फोडणी आता गरम गरम यावरती द्यायची होती आमटीवरती. तर छान अशी फोडणी दिली. तर खूप छान वास पण येत होता आणि आमटी पण छान झालेली होती. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तर रेसिपी कशी वाटली नक्कीच, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू असंच एका नवीन ब्लॉगमध्ये.